नमस्कार, मी सूरज सर तुमचं आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्षाचं स्वागत करत आहे. आत्ता जे काही मेडिकलच्या संदर्भातल्या काही संभ्रम आहेत तर ते या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करत आहे. पालकांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. पालकांच्या मनात बरेच प्रश्न आहेत. त्यातला पहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की जे स्कूल आम्हाला मेडिकलसाठी अलोकेट झालेलं आहे ते स्कूल आम्हाला मिळणार आहे का? सर तसं नाही आहे. हे एक समजून घ्यायचं आहे की अलोकेटेड स्कूल फॉर मेडिकल इथं दिलेलं आहे. बघा तुमच्यासमोर जो आलेला आहे एका कॅन्डिडेटचा आहे, तर इथं दिलेलं आहे अलोकेटेड स्कूल फॉर मेडिकल आणि मेडिकल सेंटर अँड रिपोर्टिंग टायमिंग. म्हणजे या ठिकाणी फक्त तुम्हाला मेडिकलला जायचं आहे, तुमच्या ॲडमिशनला जायचं नाही आहे. म्हणजे जर तुम्ही त्या ठिकाणी कन्सिडर करा एखाद्याला सातारा सैनिक स्कूल आला असेल मेडिकलसाठी, तर त्या ठिकाणी त्याचं ॲडमिशन होणार नाही आहे, फक्त मेडिकल होणार आहे. एखाद्याला जर नवीन सैनिक स्कूल आला असेल तर त्या ठिकाणी फक्त मेडिकलला जायचं आहे तुम्हाला, तिथे तुमचं ॲडमिशन होणार आहे असं नाही. लक्षात घ्यायचं आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी कॉल येत आहेत. सो हे समजून घ्यायचं आहे पालकांनी की फक्त आपल्याला मेडिकलला जायचं आहे. म्हणजे पालकांनी एकदा लॉग इन करून बघा तुम्हाला तिथं काय आलेलं आहे, कुठलं मेडिकल आलं आहे. आता हे असंही झालेलं आहे की काही जणांना मेडिकलच्या डिटेल्सच आलेल्या नाही आहेत, काही जणांना आलेलं आहेत. ज्यांना आलेलं आहेत तर त्यांना त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागणार आहे जर मेडिकल सेंटर अँड रिपोर्टिंग टायमिंग आला तर. आजच्या दिवस वेट करायचं आहे तुम्ही सगळ्यांनी आणि उद्या ते बघायचं. आज फक्त लॉग इन करून तुम्ही कुठलं स्कूल तुम्हाला अलोकेट झालेलं आहे हे बघायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या तुम्ही काय चेक करायचं आहे की आपल्याला सेंटर कोणतं किंवा रिपोर्टिंग टायमिंग कोणतं आलेलं आहे का हे चेक करायचं आहे. एखाद्याला जर मेल आलेला असेल तर त्याच्यावर विश्वास न ठेवता लॉग इन करून बघा की तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत का. जर कॉल आलेला असेल तर त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या पोर्टलला जाऊन लॉग इनला जाऊन तुम्ही बघायचं चेक करायचं आहे की काय आहे. पण एक लक्षात घ्यायचं आहे की त्या ठिकाणी फक्त तुम्हाला मेडिकलला जायचं आहे. ओके, जे काही नोटीसमध्ये कागदपत्र दिलेले आहेत ते कॉपी घेऊन तुम्हाला जायचं आहे. नंबर 2 मुद्दा असा आहे की काही पालक म्हणतात की मेडिकल स्टेटस आणि फायनल स्टेटस ऑफ मेडिकल हे 2 फील्ड कोणासाठी आहेत, तर ते तुमच्यासाठीच आहेत. पण तुम्ही काही करायचं नाही त्याच्यामध्ये, हे स्कूल करणार आहे. धरून चाला एखादा कॅन्डिडेट सातारा सैनिक स्कूलला मेडिकलसाठी गेलेला आहे. आता त्याचं मेडिकल झालेलं आहे. मेडिकल झाल्यानंतर ते स्कूल जे आहे तर पोर्टलला अपडेट करणार आहे पर्टिक्युलर कॅन्डिडेटचं, तो फिट आहे अनफिट आहे का ॲब्सेंट आहे. तो जर तो त्या ठिकाणी आलेलाच नसेल तर ते अपडेट करणार, स्कूल अपडेट करणार आहे तो ॲब्सेंट होता म्हणून. जर त्या ठिकाणी मेडिकलला आलेला असेल आणि अनफिट झाला तर अनफिट म्हणून काय करणार आहे तिथं अपडेट करणार आहे. जर तो मेडिकलला आलेला असेल फिट झालेला असेल तर फिट अपडेट करणार आहे. ओके, यानुसार सैनिक स्कूल अपडेट करणार आहे, पालक अपडेट करणार आहे. पालकाचं काम फक्त आहे ज्या सैनिक स्कूलला मेडिकल अलोकेट झालेलं आहे, ज्या सेंटरला झालेलं आहे, ज्या रिपोर्टिंग टाईमला झालेलं आहे त्या ठिकाणी जाणं, डॉक्युमेंट सगळे जेवढे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते. आता इथलं फायनल स्टेटस ऑफ मेडिकल म्हणजे काय ॲक्सेप्ट आणि रिजेक्ट हे सुद्धा कोण अपडेट करणार आहे तर स्कूलच अपडेट करणार आहे. तुम्ही तिथं काहीही करायचं नाही. ओके, सो ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पालकांनी हा व्हिडिओ परत एकदा समजलं नाही तर पुन्हा एकदा बघायचा आहे. ओके, सो समजून घ्या प्रोसेस कशी आहे ती. आत्ता प्रत्येकाने लॉग इन करून बघा कोणतं मेडिकल आलेलं आहे. आज तर लगेच तुमचं मेडिकल अँड रिपोर्टिंग टाईम अपडेट होईल का नाही सांगता येणार नाही, पण जी काय माहिती आम्हाला आत्ता मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारे आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओ करून पाठवत आहोत. ओके, धन्यवाद.